उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार मित्र, सगळ्यांचे चेहरे आनंदात दिसत आहेत. जसा उद्योगपतीला चांगला धंदा झाला का कसा खुश होतो, तर चांगल्या बातम्या मिळाल्या ना असं. माझ्या पत्रकार परिषदेला माझ्या सोबत उपस्थित असलेले माजी आमदार राज पुरोहित, माझे सहकारी बऱ्याच वर्षापासून, ओमप्रकाश चव्हाणजी प्रवक्ता भाजप, माझे दुसरे सहकारी आमदार माजी आमदार श्याम सावंत, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार मित्र, आजचे पत्रकार मुख्यतः मालवणमधील माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळला, त्यानंतर जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आज आहे, तयार झालाय, आणि हा पुतळा मालवणमध्ये होता. मालवण माझा मतदारसंघ आहे आणि म्हणून मी मुद्दाम म्हणून या विषयामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज उपस्थित आहे. महाराजांचा पुतळा पडणे हा दुर्दैवी अपघात होता. महाराजांचा अवमान करण्याची हिंमत या देशामध्ये कोणामध्येही नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशासाठी श्रद्धास्थान आहे आणि अस्मितेचा विषय. महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडी गलिच्छ राजकारण करत आहे. काँग्रेसने त्यावेळचे पेट्रोलियम मंत्री श्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. त्या प्रकरणी 27 ऑगस्ट 2004 रोजी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधात जोडेमारा आंदोलन केले होते. मी सुद्धा सहभागी झालो. आज उद्धव ठाकरे त्याच काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात हात घालून हिंदुत्वाविरुद्ध तेच आंदोलन करीत आहेत. काँग्रेसचे स्वातंत्र्यवीरांची माफी मागितली नाही. पंतप्रधान मोदींनी पुतळा पडल्यामुळे देशाची मागितली. मोदींनी मागितली, त्यांनी मागितली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन माफीवीर या शब्दाने स्वातंत्र्यवीरांना हिणवले. उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प राहिले. उद्धव ठाकरे यांची अस्मिता शिल्लक आहे का? ज्या शब्दाने राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांना हिणवणे, तोच माफीवर शब्द आज नाना पटोले पंतप्रधानांसाठी वापरत आहेत. महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांनी अस्मिता शिल्लक आहे का, हा माझा प्रश्न आहे. मी खरं हातात घेत नाही आणि वाचत नाही, पण आज घेतला. सामना वाचला आणि या सामन्यामध्ये जी भाषा वापरली जाते ती मराठी भाषेचा नावलौकिक वाढवणारी आहे का नवीन मराठी शिकणाऱ्यांना का अशी भाषा शिकू नये असं वाटण्याजोगासाठी अशी भाषा वापरली जाते, हा माझा प्रश्न आहे. यामध्ये बरेच काही फोटो आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही सरकार, गेट आउट ऑफ इंडिया, हे कोण आहेत उद्धव ठाकरे आज गेट आउट म्हणणारे? त्यांना त्यांचं अस्तित्व माहित नाही. ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट, अरे तू कोण आहे? तुला एवढं पण कळत नाही? कसा नेता होऊ शकतो हा? आंदोलन, अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडे केली होती. कुठे झोपला होतास काय तू तेव्हा?
तेव्हा नाही, आता निवडणुकीच्या तोंडावर. एक तर दारे झिजवतंय सोनिया गांधी, शरद पवार, मलाच करा मुख्यमंत्री. लाज पण त्या माणसाला वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी. मी जवळून पाहिलंय दोन्ही दृश्य याची. दुसरा हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते, संजय राऊत शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले. जोड्याने फोडून काढतात मला माहित नाही, चापकाने फोडून काढतात. कधी प्रत्यय आणून दाखवायला पाहिजे ना, असा प्रत्यय असतो. कसं चापकाने फोडतात. योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात. 76-83 योद्धे. काय कोणाबद्दल शब्द वाटतो. बिचारे कसे चालले असतील हो आंदोलनात. आजच्या 2-3 दिवसात आपल्या महाराजांनी मी बोललो होतो. आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही. आजही लावणलावी करतायत. जाती जातीमुळे तेढ निर्माण व्हावं. 4 वेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली. अबाव 52% पुढे नाही गेले, मागणी केली. आत्ता करतायत, म्हणतात आत्ता का या राज्य सरकारने जावं आणि 52% पुढे वाढून घ्यावं. 4 वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे. तुम्ही चालत येता आणि पेटवता लोकांची म्हणा. का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढला की मार शांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला, चला आपण एकत्र होऊ, यापेक्षा चांगला देखना पुतळा तयार करूया, बोलला असता तुमची कीर्ती वाढली असती हो. शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत. वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत. आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन, मला माहिती आहे. माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे. कोणाला घेऊन कोणाला आहे. एक मला फोन आला सुरुवातीला, जिरांगेचं आंदोलन चालू झालं, फोन आला. पहिल्यापासून शिवानी बोला. म्हणलं हा काय आपल्या चांगल्यासाठी नाही बोलतो. म्हणलं काय रे, नाही तुम्ही विरोध येते बोला आणि मग शिवाय चालू. म्हणलं बघ तुझा घरचा ऍड्रेस दे, मी येतो रात्री तुझ्या घरी, दे तरी. शिवाय बॅग हातात ठेवला. मी आमच्या पीएना दिला, बोलायचा ऍड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट कर. कोण निघावा? शरद पवारांचा कार्यकर्ता चव्हाण. हे खेळ का खेळता? शिव्यावर मला काय होणार नाही. त्याचा ऍड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्यात त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना. हे गेम आमचे वरिष्ठ खेळतायत. छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानीमणी पवारांच्या असायला हवं. आमच्या सरकारने सांगायला नाही, थांबा, वाद नको, बसूया आपण, चला पुढचा परत बसूया, मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो, या ओळखीचा जुना बोला ना, कोण नाही म्हणणार आहे. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला कोण म्हणणार ना. या महाराष्ट्रात स्थान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार काय वाटत नाही. दुसऱ्याने तर सोडले हो. पत्रकार कोण आहे तो, त्याची मी केस करणार, मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली तर. तो काढ रे व्हिडिओ, तो आता तो त्याचा त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला.
त्याला माहित नाही. हा तुम्ही पाहिला असेल, महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुगलों ने भी नहीं किया. ही कोणाची अवलाद? बरं, हा ना महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लॅस्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं. हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय, बडकाबडकी करतोय. राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, याला आतमध्ये करावा, वातावरण बिघडवतोय. याच्यापेक्षा दुसरा एव्हिडन्स असू शकत नाही. काय चेष्टा आहे का हा विषय? निवडणुका म्हणून कसे नाचाल? हे किती धाडशी आहे ना. मी हे परवा पाहिलं, मला माहितीच आहे, मी त्या गावचाच आहे. 39 वर्ष त्या गावातच होतो मी. काय आहे यांच्यामध्ये मला माहिती आहे. या उद्धवमध्ये कधी कुठे कान पडत पण नाही मला. आणि काय धमक्या, गेट आउट. अरे तू काय गेट आउट म्हणतो? तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केलं ना तुला. आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय, पॉवर साऊंड मलाच करा. तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार. तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय. असा मेंगलट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. काही येत नाही, फायनान्स मला कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय. कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक कोण पाहणार, कोण अभ्यास करणार? आणि मुख्यमंत्री काय हो, त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा? बावळट बावळट. ह्याचा मी तुम्हाला ड्रेसचं सांगितलंय. हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे. तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो, काहीतरी काम बोलवलं मला. 9:00 वाजले होते. साहेब बोलले माझ्याकडे नाही काम, तुला उद्धवने बोलवलंय. म्हणलं गेलो वर. उद्धवने गेलं होतं तिथून, कपडे घातले होते, एक शर्ट पॅन्ट, आणि बोलतो साहेब थोडा बसाल का? म्हणलं हा ना. का करताय? नाही, कपडे टेलरकडून आले त्याला मी ट्राय करतोय, कुठला चांगला दिसतो. म्हणलं खरा, मी पण ऑब्झर्व करतो. हां, पहिला शर्ट पॅन्ट घातलं, मग दुसरं काय घातलं, जॅकेट घातलं, मग आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने हा शरीर झाकतं ना, असं हे घातलं. ते आता नेहमी घालतो तो, इथून पायापर्यंत. आणि मला होतो साहेब कसं? मी उत्तम. मला विकेट काढायचीच होती. मी बोला उत्तम, छान दिसतं साहेब, तुमच्या पर्सनॅलिटीला शोभतं. याने सुरूच केलं, ते अद्याप काढत नाही हो, अद्याप काढत नाही. एवढा भावलट माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री झाला, आपला 10 वर्ष मागे घेऊन गेला. महाराष्ट्रात जनतेला हात जोडून सांगेल, हे तिघं आहेत ना, तिघं निकामी आहेत. शिवसेनेत तर काय रस नाही, कोण राहिला नाही. 40 आमदार 42 आमदार गेल्यानंतर काय राहणार? आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार, पालवी फुटली लगेच. आम्ही सत्तेवर येणार. कसे येणार? अजित येऊ देणार का तुम्हाला? आता बघा, आज मोर्चा बारामतीला, कसं येऊ देणार? ना शरद पवार कामाचे आता महाराष्ट्राला, आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचं. काय हो राहुल, दर दिवशी वेगळं काहीतरी असतं मनामध्ये. आणि महाराजांबद्दल, सावरकरांबद्दल या लोकांनी कधीही चांगले गौरवोद्गार काढले नाही काढले. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी, संजय राऊत कौरू देणार नाही. तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे. मी तिथून 7-8 मिनिटावर राहतो. तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे, महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. राज्य सरकार स्वस्त का? ताबडतोब अटक करा. हे जे फोटो दाखवतोय ना, सगळीकडे पाठवतोय ना, केलं पाहिजे असं माझं मत आहे.
ही घटना मी तुम्हाला सांगत होतो. धाडशी पुरुष, वय वर्ष 34. असं आता दिसतोय, असं दिसला का? मी त्या दिवशी पुतळा पाहायला गेलो. पुतळा 10-12 मिनिटात थांबलो. मला ते म्हणजे काय पणावरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काय नव्हतं. आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं, झाकलेलं होतं. लगेच मी तिथून माझ्या घरी जायला 7-8 मिनिटं मी दुसऱ्या रस्त्याने निघालो. मध्ये महादेवाचं मंदिर आहे. मी नमस्कार करायला मी थांबलो. तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले. मला काय विजय, कसं काय? काय नाही दादा, कशात तुम्ही? मला आला माझी तब्येतीवर विचारली आणि तो गेला. अजून 2 मिनिटं पुढे गेलो, तेवढाच एक आवाज आला, घोषणा बिष्णा देत काही लोक येत होते. मी पोलिसांना विचारलं कोण आहे? वो शिवसेना वाला है, आदित्य ठाकरे, इन लोग आ रहे. अच्छा. मला SP ना बोललो तुम्ही परवानगी नाही द्यायला, एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे. मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना. मी ऑफिशियली पत्र दिलं होतं. त्याच्या तोंडात शब्द नाही. तेवढ्यात ते आले तर तुम्ही पुतळा पाहायला रितसर जायला पाहिजे ना. दुःखद घटना आहे. का हे आमचे जो टकराएंगा वगैरे वगैरे घोषणा देत. तो कोण वैभव, तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे. मग मी ते रूप पाहिलं. मी SP साहब ये नहीं जाएंगे वापिस. क्यों नहीं जाएंगे? मला आपला हुकुम आहे की आपण नाही बोलत तर नाही जा. 2 तास जागेवर बसले. 2 तास. मधून मधून फोन येते, उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती. मग आमचे जयंत पाटील मित्र आले. दादा मोठं मन करा ना. मला कशासाठी करू? माझं काय चुकलं सांग? मी या रस्त्याने सरळ चाललो, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला? मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली, ग्रँटेड. मी मला सोडणार. जयंत पाटील तिसऱ्यांदा आला. दादा जाऊ दे ना प्लीज एक. मला जयंत मी परवानगी देईन. या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायचं. वर मान नाही, खाली मान करून. आणि वर मान केली काय झालं मी जबाबदार नाही. नाही मी जबाबदारी घेतो, जा. आणि मग एक एक असे जात होते. अशी मान नव्हती, अशी होती तिथून जाताना. हाय आणि काय काय बोलतो. एका 34 वर्षाच्या पोराला रोखण्यासाठी 42 वर्षाच्या पोराला त्यांच्या 72 वर्षाच्या बापाला येऊन घ्यावं लागलं. हीच दहशत असते जंगलात वाघाची. कशाची वाक्याची तशी काही जोड नाही. आणि आमच्या सिंधुदुर्गात तरी शुद्ध मारले. बाप बी बोलत नाही, मुलगा म्हणतात. बाप म्हणत नाही, शिवी म्हणतात. आमच्याकडे कानफडात मारतात, बाप म्हणतात, शिवी समजतात. वडिलांना वडील, बाप नाही. दहशत असते. हीच दहशत कबूल करतो. वाघाची दहशत तो कबूल करतो. आणि आतमध्ये मात्र तिथून कोंबड्या काढल्या असत्या, तिथून आता खिशातून कोंबड्या फिरवतो का? काही बोलतो म्हणजे मनाला येईल तेवढं. श्रावण आहे ना तर खिशातून कोंबड्या पण बाहेर काढल्या असत्या. काय हा फोटो तुम्ही लोक सगळे छापता. मोदींना माफी कशासाठी मागितली? महाराजचा पुतळा पडला म्हणून. पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून की भ्रष्टाचार करणाऱ्यावर पांघरून घालण्यासाठी मागितली? उद्धव तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधानाबद्दल बोलण्याची. लायकी नाही. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आतापर्यंत तुझ्या लहानपणापासून. अरे तू मला एक काम सांगितलं, मी त्या माणसाला फोन केला किंवा उद्धवचं काम आहे करा. हे काम एवढं सांगायला या माणसाने 3 लाख रुपये घेतले होते. पुण्याचे बिल्डर आणि ते शरद पवारचे पार्टनर. तो उद्धवकडे गेले, माझी ओळख नव्हती. की राणे साहेबांची ओळख होती, तुम्ही जरा सांगा. मिलिंद नार्वेकरने पैसे आमच्या रवी शेंडगेकडून घेतले 3 लाख रुपये. फोन करायचे
काय रवी पण कुठेतरी असेल इथे, आहे का रे? असेल तर बोलव, जाता जाता हात. काय एवढं बरं. कोरोनामध्ये औषधाचा टेंडर आला, जशी आता चौकशी चालू आहे, 15% पैसे घेतले. 15. आदित्य ठाकरेंनी. भ्रष्टाचार या विषयावर उद्धव ठाकरेंनी बोलू नये. नारायण राणे असो, एकनाथ शिंदे असो, शिवसेने नसलेले आणि आता मंत्री असलेले अनेक जण आहेत. ते एकच काम करत होते, मातोश्रीवर पैसे पोचवायचं. पैसे हाताने दिले, तुझी रसीद कधीच दिली नाही उद्धव ठाकरेंनी. हा बोलतोय भ्रष्टाचार आणि मोदींवर बोलतोस तू. अरे जनाची नाही मनाची तरी. तू कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, कधीच होऊ शकणार नाही. तुला वैचारिकता नाही, कुठल्या विषयाचा प्रशासनाचं नॉलेज नाही, कायदा कसा हाताळतात तुला 1% पण त्याचं नॉलेज नाही. ना बजेटचं कसं काय म्हणून मुख्यमंत्री. तेव्हा शरद पवारांनी केलं. महाराष्ट्राला ही शिवसेना उद्धव ठाकरेची हिताची नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नाही, येणाऱ्या पिढीसाठी न्याय मिळेल, नोकरी मिळेल, आर्थिक सबळता, प्रगती होईल, एक लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडेल ही अपेक्षा नाही. आणि आहे ना संजय राऊत, त्याग लाव्या, हा पेट्रोल घेऊनच फिरतो. कोण नसताना लावतो, कोण असताना नाही लावत. काय तो राहणार नाही, त्याला माहिती आहे. हे सरकार का प्रोटेक्शन देतं माहित नाही. मी त्याच्या प्रोटेक्शन बद्दल पण आक्षेप घेणार. त्या बाईसाहेब एक कोण आहेत, चपला मारतायत नारायण राणेच्या आला, घरात घुसून माझं नाव तरी परत परत घे ना जरा. मी कोण आहे, काय आहे, कधी घडते, काय सांग तरी, नकळत जा. तर पोलिसने नोटीस नाही दिली, घरात घुसून मारेन बोलली आहे. मारेन हे ऑफेन्स होतं. मी एकदा बोललो होतो 15 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला किती वर्ष आली स्वातंत्र्याला सांगता आलं नाही, असं मागून बोलतो. किती वर्ष झाली. मी तेव्हा म्हणालो होतो, अरे मी असतो ना तिथे उद्धवच्या कानफडत मारले असते. आता पण तेच वाक्य बोलतो. मला अटक झाली, मारली असती भूतकाळात, आई म्हणते आता मारणार आहे. का लायसन दिलंय? बाई मला समोर येऊन माझ्याकडे जरा बघ तरी, हिंमत. घर तर राहिले लांब. मी हात कोणाचे विसरत नाही, माझी वाईट सवय आहे, कधीच विसरत नाही. बाई नको बोलू, महिला आहेत, त्यांच्या नादाला लागू नका. 57-58 वर्षाच्या इतिहासात यांनी कोणाचं घर बसवलं नाही. आमच्या किती महिला आज, एक नाव सांगतो, दळवी, कुठे काय भांडुपला राहायच्या, सिंधुदुर्गाच्या होत्या, काही महिन्यापूर्वी माझ्याजवळ आल्या त्या ऑफिसमध्ये सिंधुदुर्गात. मी उभ्या राहिला, काय हो तुम्ही दळवीबाई, त्यांचा अवतार पावे ना मला. मला हो दादा. मी कुठे असता? दादा मी कुडाळात असते. का आलाय? पती म्हणजे ऑपरेशनला घेतलंय, सिरियस आहे दादा. मला काय पाहिजे? मग लगेच माझ्या PA ला सांगितलं, यांना जी मदत लागेल ती करा. कधी मदत केली? जुने सैनिक, पदाधिकारी, नगरसेवक, ज्यांच्या घरात रमेश मोरे असो, विठ्ठल चव्हाण असो, ज्यांच्या हत्या झाल्या, घरी गेलास? चौकशी केली का? कसला बाता करतो. यांनी महाराष्ट्र शब्दच उच्चार नाही, महाराष्ट्राची संस्कृती नाही. जे उद्धव ठाकरे वागतो बोलतो ना, ही संस्कृती नाही, शिव्या देणे संस्कृती नाही. बाळासाहेबांनी आयुष्यात कोणाचा अपमान केला नाही, तोंडाने शिवी नाही घात. भाषणात बोलताना आवेशपूर्ण जरूर बोलायचे. आणि असे अवलाद, तू ठीक आहे रे, तुला Z+B+ संरक्षण आहे म्हणून काय झालं असतं रे तुझं? मला क्यू करायची वाटते तुझ्या भाषेची, बोलण्याची. तेच तीच आहे.
मित्र थोडं लांबतंय. महाराष्ट्रात सध्या संतप्त वातावरण आहे. याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. हेतू पुरस्कार फायदा स्वतःचा करून घेण्यासाठी निवडणुकीवर लक्ष देऊन हे रचलेलं षडयंत्र आहे. यांना दंगल आणि राष्ट्रपुरुषांचं असं काहीतरी घडायला हवं होतं, याची वाट पाहत होती. माझी एक चिठ्ठी होती इथे, एक उदाहरण सांगतो. उदाहरणं देतात ते भूतकाळ वाचत नाही. वाढवण बंदर प्रकल्प एकूण गुंतवणूक 76,000 कोटीची आहे. रोजगार 12 लाख. अजून एक आहे, अजून एक संख्येच आहे. काय काम करतायत मोदी? देशाचे पंतप्रधान आहेत. राष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव लौकिक या भारताचं मोदींनी नेलं. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत भारत 11 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत आहे. महिलांसाठी अनेक योजना आहेत. विकास गती बघा, एअरपोर्ट किती दुप्पट झालेत. 14ला होते त्यापेक्षा दुप्पट. 10 वर्ष मागे महाराष्ट्र नेला प्रगतीसाठी. तुला इन्फ्रास्ट्रक्चर, पर कॅपिटल इन्कम, जीडीपी काय माहितीये का? हल्ला का जीडीपी? तुला बोलायला का अधिकार नाही? कधी माझ्यावर 1 by 1 अरेंज करावं पत्रकार, ऐकलं का? अरेंज करा. हे आम्हाला मान्य नाही. मगरुरीने त्यांचा चेहरा आहे तसा, त्यांचा करारी माणूस दिसतो. तुझ्याकडे पाहिजे मरगळ आलेला मूर्ख माणूस दिसतोस. हा फरक आहे. शेंबडा माणूस दिसतो खरंच. तिथपर्यंत आले की थोडे पांढरे वाटत शेंबूड पडतोय का काय? इथे फोटो बघा सगळे. आणि मोदींनी म्हणे मगरूनी अरे बोलले असे बोललेच मी माफी मागतो महाराज का? त्यात चुकीचं काय? पण ह्याला काय वाटत नाही. पंतप्रधानावर बोलतो हा माणूस. जनाची नाही मनाची तरी वाटली. घटनाबाह्य सरकारला इथून सांगितलं पाहिजे, गेट आउट ऑफ इंडिया. सरकारला मी शिंदे तुमच्यातून गेला आणि इकडे मुख्यमंत्री झाला. तळफळाट, घटनाबाह्य सरकार, शिंदे सरकार. आणि तुमच्याकडे होता तर बॅगा पोचवत होता तेव्हा. हा, ठाण्यावरून बॅगा येत होत्या तेव्हा. मागचा गेट मातोश्री आपोआप उघडायचा. तो चालला, तो तेव्हा तसा नव्हता. गेट आउट हर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. तो गेट आउट होणारच नाही. त्याने मनात आणलं तर तडीपारची नोटीस तुम्हाला काढू शकतो. वातावरण बिघडतोय म्हणून महाराष्ट्राचं. हा, मी असतं तर केलं असतं. एक आहे शेवटचं. मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून, पुतळा बसवला भ्रष्टाचार झाला म्हणून, की भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी? तुला भ्रष्टाचार. अरे तुझी गाडी, कपडा लत्ता सगळं भ्रष्टाचार. पैसे कुठला चेक देऊन घेतोस रे? मला माहिती आहे ना. जर का आपल्याकडची वस्तू, साहेब मोबाईल कधी घेतला? छान आहे हो, आणून देऊ का? ठीक आहे. अरे असा माणूस तू. आम्हाला माहिती आहे ना. एक अशी आमची फॉरेन टूर नाही येताना हातातलं घड्याळ आणला नाही आम्ही. त्याला लेदरचा बेल्ट लागतो. विचारा त्याला. परदेशी घड्याळ आम्ही दाखवली हो. पैशाने मातोश्री खरेदी करत नाही. तांदूळ पाणी हे करतं काय माहित नाही. पण मला नाही वाटत. दिवस रात्र बोंबलत फिरा. तू मुख्यमंत्री होतास. मराठी तरुणांच्या नोकरीसाठी, कामधंद्यासाठी, पोटापाण्यासाठी काय केलं का रे? सैनिकांच्या किती सैनिकांना कर्ज दिलीस? किती सैनिकांना उद्योग काढून दिलेस? किती जणांची घरं बसव? असं विश्वासार्थ असलेला व्यक्ती म्हणून नाव घे. काय म्हणून आंदोलन समज? मी सांग महाराष्ट्रातल्या
जे शिवसेनेत आहे उद्धवच्या, राम राम करा, भवितव्य नाही. जरा मशाल कशासाठी बाबा? मशालीचे दोन उपयोग आहे, एक उजेडासाठी आहे आणि भस्मसात करण्यासाठी. एक दोघांपैकी काय ते स्पष्टीकरण कर, तसं लोकांना प्रवेश पत्रिका घेऊन जायला बरं. बघा एक घाणेरडं वाक्य बरं, हात लावीन तिथे सत्यानाशीच मोदींची गॅरंटी. अरे मोदींनी या 10 वर्षात भारताला कुठे नेऊन ठेवलं रे? हात लावेल तिथे सोनं करेन, उत्कर्षा करेन, प्रगती करेन, हेच मोदींची आतापर्यंतची ख्याती आहे. ही ख्याती आहे. उद्धवाला तुला माणसं कळत नाही, तुला मदत केल्याची तू जाणीव ठेवत नाही. भविष्यात तुझा रस्ता बंद आहे, बंद आहे. लवकरच ज्या केसेस आहेत ना ओपन होतील. दिशा सालिया नसो, मग किती जणांचे पाय धरतो काय तुम्हाला माहितीये ना. मी एकदा गाडीने चाललो, अचानक फोन आला. मी नार्वेकर बोलतो दादा. म्हणलं काय रे? साहेबांना बोलायचं आहे. बोललो दे जरा थांबा, सिरियस गोष्ट. मी घेतला फोन. जय महाराष्ट्र साहेब. अजून जय महाराष्ट्र बोलता? मला मरापर्यंत बोलणार, त्याला बोलायचं आहे. मी जय महाराष्ट्र बोलू, मला तर अजूनही बोलता, मला मरापर्यंत बोलणार. तुमच्याकडून घेतलं नाही उसना म्हणून. नाही बोला, तुमचं काय काम आहे? नाही तुम्ही सारखं ते प्रश्न लावून धरलाय सालियांचा वगैरे. साहेब तुम्हालाही मुलं, जरा सांभाळा, मग करा. मी म्हटलं त्याला उठ बसण्याच्या जागा ठरव म्हण. तुमचा मुलगा आहे, तो खारला जिथे बसतो, जे काय चाललं माझ्या घराच्या जवळ आहे म्हणून. ठीक आहे, मी नाव घेणार नाही, पण याचा अर्थ टाळताही येणार नाही. त्या ह्याच्यामध्ये फोटोमध्ये मंत्र्याची गाडी आहे, दुसरं कोण नाही आहे. तुम्ही सांभाळा. हो पण मला मदत करा. ठीक, एकदा नाही दोनदा फोन. मग ते कसे फोन करता? आणि लगेच मुख्यमंत्री झाल्यावर घर तोडायला टिमताय. राणेंचं घर कधी तोडता का? बेकायदेशीर आहे काय? तो कमिश्नर मला म्हणा, साहब वो मेरे पीछे लगे औरत मर्द दोनों, घर तोडो. मेरे तुम क्या तोडेंगे? बेकायदेशीर. मी त्याला डोसा दिला, तू काय तोडणार माझं घर? बेकायदेशीर नाहीये, मला तोडून दाखव. अशी मराठीच माणसाच्या घरावर येणारा माणूस शिवसेनेचं लीड कसं करू शकतो? लीडर नाही होऊ शकत. त्या मोदींनी या देशाला सोनं करण्याचं व्रत घेतलं आणि ते पुढे चाललेले आहेत. त्या तू त्यांचं नाव घेऊ नकोस, तुझ्या तोंडी त्यांचं नाव शोभणार नाही. महाराष्ट्रात 8 महिन्यात 26,000 महिला बेपत्ता. गृहमंत्री काय करतात? त्याच्या राजवटीत 34,000 आहेत. फिगर कुठेतरी काय रे अमोल? हा बघ, मिळाला बघ, योग्य वेळी. यांच्या वेळेला बघा, महिलांच्या अत्याचार घटनांमध्ये महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर. महिला अत्याचार घटना 39,536. प्रॉपर्टी करतोय ना, जा दिल्या जागी सुखी राहा, तिकडे जा. प्रॉपर्टी इंडियात नाही गुंतव, लंडन. सैनिकांना नाही सांगत एखादं घर घे, एखादं अमुक कर. त्याचा राणेंद्र किती घरं जणांची बसवली जरा बघू नये. कोकण जिंकायचा म्हणून घाईघाईने कोकणातल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात केला होता. कोकणाच्या जागा जिंक एवढं सोपं नाही. उद्धव ठाकरेचं पण एवढं घेत नाही. तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा मी देईन उत्तरात. आता तुम्ही मला एवढंच म्हणायचं आहे, आत्ताचे आंदोलन ठिकठिकाणी चालली आहेत. एक तर ही आंदोलन सर्व आमचे विरोधक शिवसेना, उद्धव
शरद पवार, काँग्रेस हे उकरून काढतायत विषय, उकरून काढतायत. त्यांना विषय मिळत नव्हता, पण महाराजांचा पुतळा कोसळला, सगळे झोपेतून जागे, चला चला विषय मिळाला, दौंडी फुटायला लागले. आणि आज महाराष्ट्रभर महाराष्ट्राला वेटीला धरायचं काम हे तिन्ही पक्ष करतायत. जनतेने यांना दूर ठेवायला पाहिजे. यावेळचा असा पराभव यांचा करायला पाहिजे, परत निवडणुकीला सामोरं जायला शिल्लक राहता कामा नये. संख्येने नाही तर दुसरंच काहीतरी समजाल का माझ्या तोंडी लगेच शब्द जोडले जातात. आणि म्हणून मी सांगेन, महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं काम हे तीन पक्ष करतायत. सरकारलाही माझं म्हणणं आहे, कडक कारवाई करा. पुतळ्याच्या बाबतीत जर चुकी झाली असेल, कारवाई व्हायलाच पाहिजे. एक अनुभवी दर्जेदार पुतळा तयार करेल, ठराविक कालावधी अशाला काम द्या, जाई टेंडर काढा, सगळ्या पक्षाच्या एकेका माणसाला कमिटीत घ्या आणि पुतळ्याचं टेंडर काढा. सौशाला जागा देऊ नये. पण आज उद्धव ठाकरे गेम खेळतायत, द्वेष करतायत, भांडणं लावतायत. हे पाहता महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचं काम उद्धव ठाकरेची शिवसेना करते ना, आणि त्यांचे कार्यकर्ते. बाबांनो, करू नका. चपला माराल, पण पुढचं काय भवितव्याला हा उद्धव ठाकरे येणार नाही ना, तो चिमणा येणार. ते चिवचिव करते ना, काही नाही, दम नाही. इथे दिसलं तिथे नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, या महाराष्ट्रासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी आपण सर्वांनी म्हणून एक सलोखा निर्माण करू. जाती धर्माचं तेढ संपलं पाहिजे आणि एकजुटीने महाराष्ट्र एक प्रसिद्ध भारत देशातील एक राज्य होऊ द्या. भारतामध्ये सगळ्यात जास्त दरड उत्पन्न महाराष्ट्राचं होऊ द्या. सर्व क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर जाऊ द्या. अशासाठी भांडा आवडेल. त्याला विचार लागतात, त्याला थोडं नॉलेज लागतं, ते वापरावं लागतं. आणि त्यासाठी सर्वांनी सलोखा निर्माण करण्यासाठी निवडणुका येतील जातील, काम करणं आवश्यक आहे. एवढंच मला आजच्या प्रसंगी सांगावं असं वाटतं. आणि त्या बाई कोण चपला मारतायत त्यांना सांगेन, लवकरच घरी या. पण लक्षात ठेवा, जे काय कराल आणि केलं मी विसरत नाही. आठवण ठेवणारापैकी एक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. विचारा. मग काय करू मी? त्यालाच विचारा ना. एक तर देवेंद्रला विचारा, नाही तर संजयला विचारा. आता मी एवढा इतिहासकार नाही, कळलं की नाही. आणि कोण कुठल्या जातीचं असणं दोष नाही ना, जातीचं असणं दोष नाही. काल नितेश राणेंनी नगरच्या मेळाव्यामध्ये म्हटलं, मी कोण आहे माहिती नाही, मी 63 एन्काउंटरचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. माझ्या वाटेला जाल तर क्रीडा मंत्र्यांसाठी. हे विधानाविषयी तुमची प्रतिक्रिया काय? नितेश राणे नो कॉमेंट्स. मुख्यमंत्री असे आदेश दिले होते. ऐकून घ्या, ऐकून घ्या. मुख्यमंत्री असताना मी इथे इन्काउंटर केले ऑफिशियली. जे लोक क्रिमिनल होते, देशद्रोही होते, पोलिसाच्या लिस्टमध्ये होते, कळलं की नाही. आणि पोलिसांनी त्यांचं बॅकग्राऊंड सगळं हे केलं होतं आणि देशाला त्यांच्यापासून धोका होता आणि एन्काउंटर झाले. देशाला धोका होता, देशद्रोही होते. एक मिनिट. मग काय झालं? आम्ही समर्थ आहोत ना. सरकार आमच्यावरच गुन्हा करणार माहिती नाही काय. तिथे बोललो, ऑफिसने केला गुन्हा, आजही होईल. ही प्रेस घेतली, आजही होईल. आपलं सरकार आहे ना, ते आपलेपणा दाखवण्यासाठी गुन्हे करतं.
महाविकास आघाडीने या मालवणच्या दुर्घटनेनंतर एक सर्वे केलेला आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होते असं दिसून येत आहे. काय वाटतं अशा दुर्घटनेनंतर केलेल्या सर्वे? अहो, दुर्घटनाचा फायदा हे म्हणतात तसं होत नाही. त्यांनी सर्वे करू दे, त्यांना आपण त्यांचं स्वतःच खुश होऊ दे. अरे आता ही घटना घडली, आमच्या एवढ्या जागा वाढतील, एवढ्या, हे त्यांना आनंद आहे. पण तो ना आनंद खरा करू देणार नाही आम्ही. मी आहे ना तिथे. साहेब, तुम्ही म्हणालात की मातोश्रीमधनं किंवा ठाण्यातनं पैसे यायचे, मागच्या दरवाज्यातनं पैसे आतले जायचे, ते पैसे घेताना यांना काय वाटलं नाही? या संदर्भात थोडंसं एलॉबरेट कराल? काय करू, दाखवू जागा? चला. हा, मी दाखव, मला काय, मी सांगेन भाऊ या रस्त्याने गेलो, त्यांच्या हातात बॅग दिली, परत आलो. त्या महिलेचा ती महिला नितेश राणेंचं कालचं जो विधान आहे त्यावरती विरोधकांनी टीका केली आहे. त्यांनी असं म्हटलं की मुस्लिमांना जी भाषा समजते त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ. रामगिरी महाराजांच्या विरोधात जर बोलाल तर ऐकून घ्या. मी नितेशशी बोललोय, त्या वाक्यात दुरुस्ती कर बोललो. सर्व धर्माला घ्यायची गरज नाही. ज्यांनी पर्टिक्युलर केलंय ते सगळेच मुस्लिम का अशा कृत्याचे विचाराचे नाहीयेत. त्यामुळे त्यांचं तू समाजाला ओढू नकोस हे मी त्याला सांगितलं, समज दिली. राणे साहेब, असं म्हटलं की आता जे प्रकरण घडताय ते विरोधक घडवून आणताय. हा, मी असं म्हटलं की आता विरोधक कुठून काढतायत मुद्दे, बदलापूरची घटना असेल किंवा महाराजांचा पुतळा पडणं, हे करण्यामध्ये विरोधकांचा हात आहे का किंवा कट कारस्थान आहे का, असं तुम्हाला म्हणायचं किंवा असं वाटतं का तुम्हाला? नाही कटबीट असं काय मी उद्धवच्या विचाराचं नाही हो. मी पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री होतो. हे घडल्यानंतर होतात ना, डोकं आपटून घेणारे काही लोक असतात, काही रडणारे मिळतात, त्यातले आहे डोक्यावर मारून घेणारे. बघा बघा घडलं, असं असं झालं, म्हणजे घडलं ते सांभाळायचं, होऊ देऊ नये म्हणून प्रयत्न करायची, अटक करायची का, हे नुसतं बघा यांच्यामुळे घडलं हे कोण करायला लावतं का, प्रवृत्त करायला लावतं का? नाही. शरद पवारांना मालवणात केंद्राची देखील सुरक्षा आता दिलेली आहे. जाऊ दे रे, ते झालं, मी एकदा सांग. शरद पवारांना केंद्राची झेड सुरक्षा देण्यात आलेली आहे. कसली झेड प्लस? केंद्राची आता झेड सुरक्षा आलेली आहे त्यांना आजपासून. या वयात आवश्यक असते. त्यांचं म्हणणं आहे की पाळत ठेवण्यासाठी या सुरक्षेचा वापर केला जातो. कोणी त्यांनी सांगितलं? विरोधकांचं म्हणणं आहे त्यांनी. नाही, विरोधक सोड, ते काय डोक्यावर विचार करून करतात. त्यांना नियम तरी वाचा म्हणावं. आता त्यांच्या जीविताला कोणाकोणाचं पासून धोका असल्याचं माहिती मिळाली असेल. आमचं सरकार एवढं जागृत आहे की माहिती मिळतात तुरंत झेड प्लस हजर. मालवणमध्ये ही घटना घडली त्याच्यानंतर आज एफआयआर समोर आलेला आहे. त्या एफआयआर मध्ये कोणत्याच प्रमुख राजकीय नेते किंवा मोठ्या नेत्यांची नावं नाही आहेत दोन्ही बाजूने. कोणाची असावी? नारायण राणेच असावं. तिथे तुम्ही होता, समोरचे सुद्धा लोक होते, निलेश राणे. आपण पाहिलं का मी कुठे होतो? नाही असं मला नाही चालणार. ऐकून घ्या, मला कळलं हा प्रश्न. मी अगोदर आलेला आहे की असं ते म्हणतायत की मंदिर आणि जे कठडा जिथे ढकलाढकली होती ना, मारामारी नव्हती, ढकलाढकली ती होती ना, ती लाभ आणि तिथे मध्ये पोलिसांचं कड होतं. विजय वडेट्टीवारला विचारा, तुमच्या त्या पाटियांना विचारा. आम्ही एका जागेवर उभे होतो देवळाच्या समोर. बा आमच्या हातात हत्यार होतं का, आम्ही काठी होती का? आता इकडे मागे पोलीस, इकडे चारी बाजूला पोलीस आणि तो जैन आणि इकडे विजय, असं दृश्य होतं. कोण कोणाला बोलणार? उगाच का आता बातम्या दिल्या तुम्ही काय म्हणणार ढकलायचं नारायण राणे. आता नारायण राणे तिथे पोलिसांना सांगत होता हे काय करताय तुम्ही, दोन बाजूंनी सोडायची गरज काय तुम्हाला? एक आतमध्ये असताना दुसऱ्याला अलाव कसं करता? आम्ही अभिषेक पत्र देऊन गेलो, हे मी त्यामुळे भडकत होतो. राणे साहेब, देवेंद्र फडणवीस असं म्हटलंय की महाराजांनी सुरतची लूट केली नाही. तुमचं काय मत आहे इतिहासकारामध्ये? माझं एवढंच मत आहे, मी इतिहासकार नसलो तर आतापर्यंतचा इतिहास जो वाचला ऐकला बाबासाहेब पुरंदरेंकडून, शिवाजी महाराजांनी लूट सुरतची केली. अभिषेक राणे साहब, हिंदी में दो सवाल है. पहला सवाल, शरद पवार ने कहा कि जब तक 2 महीने
महीने में जब तक ये सरकार गिराएंगे नहीं तब तक हम चुप नहीं बैठेंगे, पूरे महाराष्ट्र भर में घूमेंगे, शरद पवार ने कहा। दूसरा, आज उनकी पार्टी के प्रमुख नेता अनिल देशमुख ने दावा किया है कि पवार साहब की सुरक्षा इसलिए बढ़ाई गई क्योंकि तमाम सारे नेता उनको मिल रहे हैं। और अरे भाई साहब, देशमुख साहब का आप सच्चा मानते हैं? एक साधु संत आदमी है, जब मंत्री था तो खाली 100 करोड़ रुपया खाली करप्शन का लेता था। ऐसे आदमी का बयान पर आप हमें क्वेश्चन पूछ रहे हैं, और ऐसे लोग ही शरद पवार जी के पास है। और कुछ कहूं? दूसरा जो उन्होंने कहा कि 2 महीने में ये सरकार नीचे गिरा दूंगा और नई सरकार हम लोगों की बनेगी। क्या सरकार कैसे गिराएंगे? सरकार आज भी है, उसके लिए 145 उनको चाहिए, वो तो मिलेंगे नहीं। और शरद पवार जी जो बोलते हैं ना, उसका दूसरा मतलब लेने का, वो साथी वाले को भड़काने के लिए बोलते हैं हम सरकार लेंगे, हम समझते हैं सरकार नहीं लेंगे, ये होता है। एक जण कोणतरी महाराज की जो स्टैच्यू थी उसका प्रश्न दे रहे थे, जो संचालक है डायरेक्टर ऑफ आर्ट, वो भी कह रहे थे कि 6 फीट की मान्यता दी गई थी, मूर्ति 35 फीट की बनी। क्या अब तक आपने आपका ऑब्जर्वेशन? हाँ, आप तक ऑब्जर्वेशन क्या 6 फीट की मूर्ति की परमिशन थी, 35 फीट की बनी? भाई साहब, आप क्या काम, न्यूज का ही काम करते हैं और कुछ काम करते हैं नहीं? इसको ये सब जनरल मैकेनिज्म या ये इसका इंजीनियरिंग का नॉलेज, भाई सब जब टेंडर एक आदमी के हाथ से नहीं होता है, वो फाइल 4 जन के पास जाती है, सीएम के पास जाती है, बाद में ऑडिटर के पास जाती है, तो ऐसा नहीं होता है। ये सब अभी बातें तैयार करते हैं। ठीक है, मुझे आगे ध्यान रख कि सब जात के लोगों को उसके ऊपर एलिगेशन नहीं करने का, पर्टिकुलर जो इंसान है, आदमी है, उनके खिलाफ बात है। राणे साहब, एक सवाल है, देवेंद्र फडणवीस जी का जो बयान आया था कि शिवाजी महाराज का जानकारी नहीं कैसे, उतना तो उद्धव ठाकरे का क्वालिफिकेशन पूछो जरा, वो असली सर्टिफिकेट है कि नहीं वो पूछो, जेजे स्कूल ऑफ आर्ट। हाँ, वो एग्जाम नहीं देने का, दूसरा ही जानेगा, वो भी मालूम है मुझे। सब दिल्ली में ज्यादा रहे ना, और राष्ट्रपति से जो आदेश निकलते हैं उनको ज्यादा जानकारी है। राजकीय परिस्थिति के ऊपर वहां का चुनाव तय होता है। यहाँ कैसा वातावरण, अच्छा वातावरण नहीं तो टाइम पे अरे हा का लास्ट हिंदी है, लास्ट हिंदी है। मोर्चा निकला जब चप्पल मारो आंदोलन था, तो उसमें जब शरद पवार को चप्पल दी गई तो उन्होंने धीरे से दूसरे आप बोलते हो, सभी बोलते हैं, ये बंद करो। अरे भाई साहब इधर देख, काय करू नये, मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी काम जरूर करा, पण दुसऱ्या जातीच्या नेत्यांना, लोकांना बदनाम करण्याचं, आरोप करण्याचा अधिकार कोणी दिला नाही त्यांनी करू नये। अरे येते तू तरी, तुला माहित नाही, आता फोटो आला टीव्हीवर, तू तरी आता वाजवायचीच बाकी आहे। अजित पवारांचं तुम्हाला वाटत नाही त्याच्यावरती कंट्रोल आहे? कोणाचं? अजित पवारांच्या कंट्रोलमध्ये नाहीये तसं? अरे अजित पवार पुरा कंट्रोल ठेवेल, काय पाहिजे, एक तू तरी काढून बाजूला ठेवेल, काय फरक पडतो? समर्जित लांडेंनी सुद्धा सुतारीमध्ये भुजबळ खेळला आहे. कोणी? समर्जित लांडे भाजपाचे विरोधकांना कोण राजी? समर्जित लांडे गाडगे हे कोण आहे? मार्गे कोण आहे? कुठले? कोल्हापूरचे? हा, कोल्हापूरचे। आज सचिन का काहीतरी समज। विरोधकांचं असं म्हणणं आहे की आता भाजपाला बेळकी लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांचे अनेक महत्वाचे मोरे आता तुतारीमध्ये आपल्याला माहिती आहे ना, देशात जगात सर्वात मोठा पक्ष कोणता आहे? आमच्याकडे समुद्र आहे, एक तांब्या काढल्यावर काय फरक पडत नाही। राणे साहेब आपल्याला थोडं एक मिनिट, एकेकाने प्रश्न विचारा, एकेकाने प्रश्न विचारला मित्र, एकेकाने प्रश्न विचारा, एकेकाने मी प्रश्न विचारा। पुरं रात्री 9 पर्यंत रेशन भरून आलो, हा, आरामात आहे। तुमच्याकडे समुद्र आहे, समुद्र तांबे काढले
झालं, तांब्या काढायला संपलं ना. अरे ऐकून घे, तुम्ही जे काय प्रश्न विचारता थोडा विचार करा. तरुण पत्रकार आहेत, आम्ही राजकारण करत नाही. विचार एक निंबाळकर साहेब वय वर्ष किती? 75च्या पुढेच 85. आम्ही हा विचार करतो का अजून सेवा करून घ्यायची? जाऊ दे विचार आहे, आराम करणाऱ्या पक्षात जाऊ दे. त्यामुळे आम्ही काय त्रास दिला? आमचा अजित तसा त्रास देणाऱ्यापैकी नाहीये अजित पवार. त्यामुळे त्यांनी जाऊ दिलं. 85 वर्षात तर काय करू शकणार? कुठलं पद दिलं तर रिझल्ट नाही दाखवू देऊ शकत. मग तरी पण तुम्ही त्यांच्याबद्दलचे प्रश्न विचारता. उद्धव ठाकरे ने बयान दिया कि गेट आउट, इस बयान को किस तरह से देखते हैं? पीएम की माफी? अरे ऐसा आदमी पागल ही बोल सकता है. वो कौन राष्ट्रपति है क्या कौन है गेट आउट बोलने? उसको अधिकार क्या है? आदमी जो भी बोलते हैं आपका ऑफिस में कोई बदतमाशी करे तो आप बोलते हैं गेट आउट. आपका ऑफिस है और वो जहां से इंडिया से बोल रहे हैं तुमको मुख्यमंत्री को बोलते हैं गेट आउट. क्या बकवास आदमी है वो. पागल हो जाएगा और कुछ दिन में. देवेंद्र जी कह रहे हैं कि हिस्ट्री ऑफ इंडिया में नेहरू जी ने जो किताब लिखी थी उस वीडियो में छत्रपति शिवाजी महाराज का अपमान किया था. और क्या उद्धव ठाकरे कांग्रेस से कहेंगे कि माफी मांगी? आपका क्या कहना है? क्या मालूम नहीं मुझे, मैं सुनाई नहीं दी. दादा आता अरे बाबा त्याचं होऊ दे ना. पंडित नेहरू जी ने किताब लिखी थी हिस्ट्री ऑफ इंडिया में, उसमें शिवाजी महाराज के बारे में गलत लिखा था. अब उसको लेकर क्या उद्धव ठाकरे कांग्रेस से माफी मंगाएंगे? ये सवाल देवेंद्र जी ने पूछा है. आपको क्या लगता है? वो तो मैं पढ़ा है, मेरे पास भी मुद्दा था. अरे कांग्रेस, आम जनता या अच्छा सब्जेक्ट या राष्ट्र पुरुष के बारे में कुछ भी इशू हो जाता है, माफी कब मांगता है? माफी मांगे तो कौन मांगे? राहुल मांगे, सोनिया गांधी मांगे, कि कौन मनमोहन सिंह मांगे? वो माफी मांगने का उन लोग के ऊपर है. अरे उन लोग ऐसा माफी उन लोग सामने वाले से मांगते हैं. माफी मांगो. कांग्रेस में कुछ नहीं है, मिसळ है, उसमें कुछ है ही नाही. तुम्ही म्हणालात की भाजप हा समुद्र आहे, एक तांब्या गेल्याने काही होत नाही. मात्र एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येण्यासाठी प्रतीक्षेमध्ये आहेत. ते असं म्हणतात की मला भाजपमध्ये जायचं होतं, मात्र तसं काही चित्र दिसत नाही. काय वाटतं नेमकं एकनाथ खडसेंचा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये? अरे बाबा लवकरच तुला कळेल रिझल्ट. ते आमच्या घरचे आहेत, ते बाहेर जाणार नाहीत. त्यामुळे ही बातमी करू नकोस. शिवाजी महाराज का जो पुतला गिरा, उस मुद्दे पर सरकार ने जांच के लिए समिति बना दी. एक आरोपी को गिरफ्तार भी किया गया. सरकार ने तमाम बयान दे दिए, लेकिन इस पर विपक्ष की राजनीति लगातार जारी है. क्या ये चुनाव के लिए इस तरह के बयान? अरे भाई बार वही तो इसका भाषण दिया मैंने. हिंदी में नहीं बोला सर. अरे ये देखो, ये जो छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जो मालवन में गिरा है, उसके बारे में अभी हमारे विपक्ष के लोग, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, शरद पवार या कांग्रेस, ये लोग राजनीति कर रहे हैं. चुनाव आगे है कि इसलिए इनके पास चुनाव लड़ने के लिए कोई मुद्दा नहीं है. कुछ काम किया है, लोगों की सेवा की है, तरक्की किया, ऐसा कोई भी इशू नहीं इनके पास. इसलिए नया इशू लाकर लोगों को गुमराह करना ये काम कर रहे हैं. इनका जिंदगी इन लोग का इसी काम में गए हैं. एक लास्ट ये ऐसा क्या लड्डू है क्या? कहा है जो नेता है वो आपस में एक दूसरे के खिलाफ बयानबाजी कर रहे हैं. अजित पवार के खिलाफ जो यहाँ के जो नेता उनके तानाजी, उनके खिलाफ आपस में क्या होगा? नहीं देखिए, उसके पार्टी के लोग कर रहे हैं. जो अभी किधर तो हुआ सातारा के वो साइड, कहाँ के बोल रहे हैं? तानाजी सावंतने ह्याच्यावर हे केली. जाऊन द्या रे, उससे साथ का क्या लेना देना? एकनाथ शिंदे ह्याला यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे तानाजी सावंत ने कहा देखिए, इसके ऊपर हमारे सीएम साहब ने उसकी जानकारी दी है, स्पष्टीकरण किए है. तो बार पूछो मत ना, धन्यवाद. उसमें कुछ नहीं. आभार.